पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या गोष्टीवर जवळपास शिक्कामोर्तब झालंय. त्यासाठीच्या बैठका सुरू झाल्यात. अधिकृत घोषणा बाकी आहे. मात्र दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रित बैठकांना अंकुश काकडे उपस्थित होते. दुसऱ्या बाजूने सुनील टेंगरे, सुभाष जगताप हे सुद्धा उपस्थित होते. या दरम्यानच्या काळामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष जे आहेत प्रशांत जगताप त्यांनी राजीनामा जाहीर केलाय. राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. वरिष्ठांसोबत चर्चा करून मग राजीनाम्याच्या बाबतीतला निर्णय घेऊ असं ते म्हणतात. मात्र त्यांना दोन्ही पक्षांची, दोन्ही राष्ट्रवादींची युती मान्य नाहीये, आघाडी मान्य नाहीये. अंकुश काकडे आपल्या सोबत आहेत. पहिला मुद्दा बैठकीचा. बैठकीत नेमकी काय काय चर्चा झाली? ही बैठकीमध्ये आमची झाली की आपण समविचारी पक्ष आपण आहोत. अजितदादांच्या पक्षाकडनं सुद्धा ही निवडणूक आघाडी म्हणून लढवावी अशा प्रकारची इच्छा प्रदर्शित केली. त्यामुळे आम्ही दोन्ही पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते नेते एकत्र बसलो आणि ठीक आहे याच्यावरती आपण विचार करूया आणि पुढे जाऊया अशा प्रकारची आज प्राथमिक चर्चा झाली. आज आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये आमच्या पक्षाचे 3 आणि त्यांच्या पक्षाचे 3च होते. आम्हाला आमचे पक्षामधील इतर वरिष्ठ देखील आहेत, त्यांच्याशी देखील चर्चा करावी लागणार आहे. त्यामुळे संध्याकाळी 4 वाजता आम्ही पक्षातले इतर नेते जे आमचे आहेत, आज बापूसाहेब पठारे नव्हते, जयदेव गायकवाड नव्हते आणि मूळ म्हणजे प्रशांत जगताप देखील नव्हते. प्रशांत जगतापांना आमंत्रित केलं होतं पण त्यांना तातडीने मुंबईला जावं लागल्यामुळे ते येऊ शकले नाही. आज 5 वाजता आम्ही इतर आमच्या सहकाऱ्यांशी बसून चर्चा करणार आहोत. पण एकंदरीत दोन्ही काँग्रेस पक्षांनी आघाडी करून निवडणूक लढावी हे तत्वता आम्हाला मान्य झालंय. तुम्ही प्रशांत जगतापांचं नाव घेतलं. त्यांनी सकाळी बऱ्याच माध्यमांना फोन दिले किंवा माहिती दिली आहे. ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, वरिष्ठांशी बोललेत आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे त्यांना काही पटलेलं नाही किंवा त्यांची भूमिका आहे भाजपसोबत गेलेल्या पक्षांसोबत युती आघाडी करू नये. नाही, अर्थात माध्यमामध्ये मी सकाळपासून आमची बैठक होती त्यामुळे बातम्या देखील पाहिल्या नाही. पण अनेकांनी सांगितलं की ते राजीनामा देणार. आजपर्यंत त्यांचा आमच्या पक्षाकडे राजीनामा आलेला नाही आणि त्या राजीनाम्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार प्रदेशला आहे, सुप्रियाताईंना आहे. त्यामुळे त्या करतील. पण मी आत्मविश्वासाने सांगतो की त्यांची ती भूमिका स्पष्ट आहे आणि त्यांनी पहिल्यापासून लावली आहे. पण शेवटी सुप्रियाताई असतील, पवारसाहेब असतील, ते जे काही निर्णय सांगतील ते सांगतील आणि ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या बरोबर असतील. त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवू. प्रशांत जगतापांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातात. दुसरा महत्वाचा मुद्दा, काँग्रेससोबत जी बैठक झाली या बैठकीमध्ये सीट शेअरिंगबद्दल, जागा वाटपाबद्दल काही चर्चा झाली का? कुठले प्रभाग असावेत? तुमची यादी त्यांच्याकडे गेली का? त्यांची तुमच्याकडे आली? तशी काही चर्चा झाली नाही. आज आम्ही 3च जण होतो. मगाशी सांगितलं की आणखीन आमचे आम्ही एकंदर 9-10 जण दुपारी 4 वाजता एका ठिकाणी बसणार आहोत. त्या ठिकाणी सगळी यादी घेऊन बसणार आहोत. कोणत्या प्रभागामध्ये आपल्या ताकद आहे, कोणत्या प्रभागामध्ये आपले सिटिंग नगरसेवक होते, त्या ठिकाणची सामाजिक परिस्थिती काय, इतर पक्षांची परिस्थिती काय, कोणाची किती ताकद आहे ह्याचा सगळा अंदाज घेऊन मग आम्ही आमची यादी जी आहे ती तयार करू. ठीक आहे. अजित पवारांनी काल बंटी पाटलांना फोन केला होता, सचिन अहिरांना फोन केला होता आणि राजेश टोपेंना फोन केला जेव्हा ते पवार साहेबांच्या समोर बैठकीला बसलेले होते. या सगळ्यामध्ये त्यांचा एक प्रयत्न दिसतोय, तो म्हणजे महाविकास आघाडी पूर्ण, म्हणजे अगदी मनसे सहित सगळ्यांना एकत्र घ्यायचं आणि भाजपच्या समोर 1 on 1 अशा पद्धतीची लढाई होईल, अशा पद्धतीनं ही सगळी मोठ बांधायची. तशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडताना दिसतात का? आता तुम्ही काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी तर एकत्र आलाच आहात समजा किंवा बसता आहात, बरोबर. काल रात्री सुद्धा तशी बैठक झाल्यानंतर आता शिवसेना आणि मनसे हे 2 पक्ष शिल्लक राहिलेत. शिवसेनेचे उबाठाचे 2 नगरसेवक जे शिल्लक राहिलेले होते तेही आता भाजपमध्ये गेले. त्या अशा परिस्थितीमध्ये त्यांनाही तुमच्यासोबत येण्याशिवाय पर्याय नाही. एकूण काय चर्चा आहे? म्हणजे महाविकास आघाडी अधिक अजित पवारांची राष्ट्रवादी अशी निवडणूक भाजपच्या विरोधामध्ये होईल का? एकच आपण पाहिलं असेल की मध्यंतरी अमित शहा आले होते आणि त्यांनी त्याच वेळेला त्या ठिकाणी मुंबईमध्ये सांगितलं होतं की आम्हाला राज्यामधले सगळे प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत आणि त्याचीच पुनरावृत्ती किंवा त्याची कृती आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या ज्या ठिकाणी जे पक्ष आहेत त्यांना संपवण्याचा ते प्रयत्न करतायत, तोच प्रयत्न ते पुण्यामध्ये देखील करतायत. अजितदादांचा जो प्रयत्न आहे की सगळ्यांनाच आपण बरोबर घेऊन जावं, एक चांगला प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाचं आम्ही स्वागत करतो. आम्ही ते त्यांच्याबरोबर त्यांच्या या भूमिकेला मान्यताच देतो. थोडे ग्लिचेस आहेत मध्ये, मतभेद सुद्धा पाहायला मिळत आहेत. काल दत्ता धनकोडे म्हटले की सगळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित घड्याळावरच लढतील. तुमच्याकडून पुन्हा तुतारीवर लढायचा आग्रह काही कार्यकर्त्यांचा आहे. अशा परिस्थितीमध्ये ही चिन्ह कॉम्प्रोमाइज करणं, ज्या आयडेंटिटीसाठी गेले 2 वर्ष मोठा वाद सुरू होता, भांडण सुरू होतं, न्यायालयीन लढाई सुरू होती. हे दोनच काय चिन्ह घेता? उबाटावाले म्हणतील आमची मशाल आहे, काँग्रेसवाल्यांचा हात आहे, मनसेवाले म्हणतील आमचं इंजिन आहे. हे चर्चा चालेल
पण शेवटी त्याच्यातून काहीतरी योग्य मार्ग निघेल. आणि चिन्हावरती काय, शेवटी आम्ही पक्षही जेव्हा एकत्र आलो त्यामुळे चिन्हाला फार आम्ही महत्त्व देत नाही. झालं तर एका चिन्हावरती सुद्धा लढू, नसेल तर आम्ही वेगवेगळ्या चिन्हावरतीच लढतो. आणि आता लोक हुशार झाले आहेत, त्याच्यामुळे चिन्हावर हा गौण मुद्दा आहे. तुम्ही कुटुंबाचे सुद्धा, पवार कुटुंबाच्या फार जवळ आहे, म्हणून शेवटचा प्रश्न तुम्हाला, ही दोन्ही पक्ष महापालिकेनं एकत्र येणं, हे कुटुंबांमधले जे राजकीय मतभेद आहेत ते सुद्धा संपल्याचं लक्षण समजायचं का? आता तसं समजायला काहीच हरकत नाही ना. ज्या वेळेला पवारसाहेबांनी सुद्धा सांगितलं की भारतीय जनता पक्ष सोडून सगळ्यांना बरोबर घ्या, आणि आता दादा आहे काय, आम्ही ते राजकीय मतभेद थोडेसे संपल्यासारखंच आहे. आणि कार्यकर्त्यांमध्ये त्या बाबतीमध्ये आनंद उत्साह आहे. बरं, ठीक आहे. अंकुश काकडे आपल्या सोबत होते. पवार कुटुंबांमधले राजकीय मतभेद जे आहेत ते संपल्याचा सुद्धा त्यांचा दावा आहे. कार्यकर्त्यांना या गोष्टींना आनंद झाला असंही ते म्हणतात. चिन्ह अलहिदा, कोणतीही चिन्ह असली तरी त्याच्यावरती लढता येईल. एकत्र आलो हे काही कमी नाही. आता महाविकास आघाडीला सोबत घेऊन अजित पवारांचा एकत्रित पर्याय उभा करण्याची जी प्रक्रिया आहे किंवा जो निर्णय आहे तो कौतुकास्पद आहे. तसं जर झालं तर ही लढाई आणखी रंजक होईल असंही त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.